नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती आणि जी काही आपली येणारी नवीनच भरती आहे पहा वनरक्षक भरती। तर अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 प्रश्न घेत आहोत आणि हे जे प्रश्न आहेत पहा हे TCS मध्ये सगळीकडे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। म्हणजे यापूर्वी जे काही TCS पद्धतीने पॅटर्ननुसार जे प्रश्न घेण्यात आले होते त्यातीलच हे काही इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही मोफतमध्ये देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला 2 व्हिडिओज हे नक्की पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये पहिला व्हिडिओ असेल पहा तलाठी भरती आणि दुसरा असेल वनरक्षक भरती, म्हणजे येणारे काही जे 2-3 महिने आहेत त्यामध्ये आपण पूर्ण पद्धतीने हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता खालीलपैकी कोणाची होती? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। आणि तसेच मित्रांनो, जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा प्रश्न परत एक वेळा ऐका। महाराष्ट्र प्रदेशात किंवा सरळ सरळ त्यांनी विचारले की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य होतं मोठ्या प्रमाणात, म्हणजे की राज्य म्हणजे एक प्रकारची सत्ता, तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी शेवटची समृद्ध सत्ता कोणाची होती? लक्षात ठेवा, म्हणजे कधी महाराजांचा काळ 1630 ते 1680 एवढा आहे, पण यापूर्वी एक महत्त्वाची सत्ता होती आणि ती जी आहे ती समृद्ध सत्ता होती, तर ती कोणाची होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर जो यादव राजवंश होता पहा, यादव राजवंश, तर यांची सत्ता होती पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीची। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? पहा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर 1994। पहा, 1994 या वर्षी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना। यापूर्वी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे पहा म्हाडा भरतीसाठी, तसेच हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा तलाठी भरतीसाठी सुद्धा, आणि हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता जिल्हा परिषद आरोग्य सेवक जे आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल 1994 साली। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। भारतातील आपल्या 25व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत की त्यामध्ये जेवढे काही आपल्या भारतात असणारे व्याघ्र प्रकल्प आहेत तर त्याची एक लिस्ट आपण त्या ठिकाणी एक देणार आहोत, तर त्यातीलच हा एक प्रश्न असणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर नागपूर या ठिकाणी आहे भारतातील 25व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्न जर पूर्ण आपल्याला डीपमध्ये पाहायचे असतील तर आपलं जे दुसरं चॅनल आहे पहा नोकरी इन्साइडर, त्यावरती आपण डिस्कस करत आहोत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, तसेच त्यांचे जे ऑप्शन आहेत त्याचं देखील सोल्युशन त्या ठिकाणी आपण घेत आहोत। यानंतरचा प्रश्न आहे, तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा, तरबेज या शब्दाला असणारा समानार्थाचा शब्द, तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर तरबेजला समानार्थाचा शब्द आहे निपुण। या ठिकाणीच कधी कधी अजून येतो पहा पटाईत असाही शब्द येतो किंवा कधी कधी सराईत असाही शब्द येतो, लक्षात ठेवा। त्यामुळे हे तिन्ही प्रश्न म्हणजे तिन्ही जे शब्द आहेत हे तरबेज या शब्दाला महत्त्वाचे आणि समानार्थी असणारे शब्द आहेत। म्हणजे आपल्याला जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द असणार आहेत पहा 100, सोबतच पहा 100 विरुद्धार्थी शब्द, 100 मनी, असं जेवढं काही लागणार आहे त्याचीही व्हिडिओज लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, आपण ते देखील व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचे आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आहे? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे। मित्रांनो, दरवर्षी आपल्या म्हणजे दर 10 वर्षानंतर एक वेळा भारतामध्ये जनगणना होती, शेवटची झाली होती पहा 2011ला,
कारण 2021 मध्ये कोविड पिरियड असल्यामुळे 2021 मध्ये जी जनगणना होती ती झालेली नाही, त्यामुळे प्रत्येक प्रश्न जरी आपल्याला विचारण्यात आला तर तो 2011 वरच विचारला जाऊ शकतो. एकतर कदाचित या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, कारण हे जे आपण प्रश्न घेतो पहा, हे आपण म्हाडाचे प्रश्न घेत आहोत. म्हणजे जवळपास तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवढ्या काही सर्व सरळ सेवा असतात तर त्यांच्यावरती जवळपास सारखे प्रश्न असतात, फक्त थोडंसं अल्टरनेट केलेलं असतं. तर या ठिकाणी आपल्याला म्हाडामध्ये 2011 वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे 2011 वरती भर देण्यात आलेली आहे. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील कोणता जिल्हा आहे की त्याची लोकसंख्या जी आहे, लोकसंख्येची घनता ती 200 पेक्षा कमी आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता जी आहे ही 200 पेक्षा कमी आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गवर अजून एक आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की राज्यात सर्वात साक्षर जिल्हा कोणता. तर सर्वात साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हटलं जातं. पहा, कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्परांशी येणारा संबंध असतो तर त्याला काय म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर त्याला प्रयोग असं म्हटलं जातं. पहा मित्रांनो, मराठीतला प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रयोगची या ठिकाणी आपण व्याख्या देखील पाहिलेली आहे. तर पहा, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा जो परस्परांशी संबंध असतो त्याला म्हटलं जातं प्रयोग. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सामूहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्वाचे प्रश्न येतात पहा TCS मध्ये, म्हणजे विचारतात आपल्याला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी देखील असतं, शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि वाक्प्रचार. हे जे आहेत हे सर्वात महत्वाचा पॅटर्न आहे पहा TCSचा, आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे 1 ते 2 वेळा हे नक्की विचारलं जातं. तर त्यामुळे लक्षात ठेवा, या सर्व जे शब्द आहेत आपण ते घेतलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर सामूहिक म्हणजे काय, ग्रुपने असणार, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काही तर पर्सनल म्हणजे सिंगल असणार, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, वैयक्तिक असणार. लक्षात ठेवा, सामूहिक आणि सामुदायिक हे जे आहेत हे एक असणारे शब्द आहेत समान, वैयक्तिक आणि सामूहिक हे जे आहेत हे विरुद्ध असणारे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅशच्या काळात राष्ट्रकूट सत्ता ही कनोज पासून तर रामेश्वर पर्यंत पसरली होती. पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न घेतलेले आहेत आपण हे पहा TCSनेच विचारण्यात घेतले म्हणजे आलेले प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न जवळपास सारखेच असतात प्रत्येक परीक्षेला, फक्त थोडासा पॅटर्न वेगळा असतो. तर महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या म्हणजे असं त्यांचा कोणता राजा होता किंवा कोणता त्यांचा असा सत्ताधीश होता की त्याच्या काळामध्ये जी काही राष्ट्रकूट सत्ता होती ती कनोज पासून ते रामेश्वरम पर्यंत पसरलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर गोविंद तिसरा हा जो त्यांचा सत्ताधिकारी होता किंवा राजा होता, तर याच्या काळामध्ये पहा राष्ट्रकूट सत्ता जी आहे ही कनोज ते रामेश्वरम या दरम्यान पसरलेली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल तिसरा गोविंद किंवा गोविंद तिसरा. यानंतरचा प्रश्न आहे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क म्हणजे MFIN याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे. प्रश्न हा महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा अल्टरनेट करून विचारण्यात आला होता. तर MFIN याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता. तर पहा याचा फुल फॉर्म काय आहे, तर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क हा त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्न काय आहे की याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 2009 हे जे वर्ष आहे 2009, तर या वर्षी MFIN याची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर या ठिकाणी संत चोख्या मेळ्याचं स्मारक बांधलेलं आहे. हे जे प्रश्न आहे हा देखील महत्वाचा आहे. पहा मित्रांनो, आत्ताच पंढरपूरची आषाढी वारी झालेली आहे, तर त्यासाठी लक्षात ठेवायचे हा प्रश्न आपण घेतलेला आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला म्हाडाच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट असणारा असा हा प्रश्न आहे. तर खालीलपैकी असा कोणता मराठी संत आहे की ज्यांनी पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळा जे आहे त्यांचं स्मारक बांधलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर संत नामदेव. पहा, संत नामदेव जे आहेत तर यांनी पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळा जे आहेत यांचं स्मारक बांधलं होतं संत नामदेव यांनी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे. पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे.
जेवढ्या काही जनगणना केल्या त्यामध्ये पुरुष साक्षरता, महिला साक्षरता सर्वांचा दर जो आहे हा काढण्यात येतो, लक्षात ठेवा. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचा पुरुष साक्षरता दर म्हणजे पुरुष शिकलेले त्यांची टक्केवारी किती होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 88.40%. पहा 88.40% इतक्या पुरुष साक्षरता दर होता महाराष्ट्र राज्याचा 2011च्या जनगणनेनुसार. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. एक प्रकारे मित्रांनो हा जो करार आहे हा महत्त्वाचा करार ठरला होता, लक्षात ठेवा. या ठिकाणी स्वाक्षऱ्या झाल्या याचा अर्थ काय, तर यांच्या दोघांमध्ये एक डील झाली होती किंवा या दोघांमध्ये तो करार घडून आणलेला होता, लक्षात ठेवा. कोणता, तर कोणतं असं वर्ष आहे की त्या वर्षी पुरंदरचा जो तह आहे तर त्या तहानुसार जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान तो घडून आलेला होता. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1665 वर्षी. पहा 1665 साली जो पुरंदरचा तह झाला तर त्या तहावरती जयसिंग राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांवरती तो झालेला होता. पर्याय क्रमांक 1 1665 साली. यानंतरचा प्रश्न आहे ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखवला जातो त्यास काय म्हटले जाते. पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, मराठी व्याकरणावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे. तर ज्या समासातील पहिलं पद जे आहे हे कसं असतं, संख्या विशेषण असतं आणि त्यावरून त्याचा जो समुच्चय आहे तर त्याच्या अर्थाला काहीतरी म्हणजे समुच्चयाचा अर्थ दाखवला जातो, त्याला काय म्हटलं जातं. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर त्याला द्विगु समास असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा द्विगु समासाची व्याख्या काय आहे, तर ज्या समासातील पहिलं पद हे काय असतं, संख्या विशेषण. पहा पहिलं पद असतं संख्या विशेषण आणि त्याचवरून त्याचा जो समुच्चय आहे त्याला काहीतरी एक अर्थ दाखवला जातो, त्याला म्हटलं जातं द्विगु समास. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळते. पहा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2019 मध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019 ला विचारण्यात आलेला होता. तर पहा भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर उत्तर महाराष्ट्र हा जो प्रदेश आहे किंवा हा जो भाग आहे या भागामध्ये भिल्ल जमात जी आहे ही जास्त प्रमाणात आढळते म्हणजे प्रमुख आढळते. पर्याय क्रमांक 4 उत्तर महाराष्ट्र आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. पहा नॅशनल युनिटी डे हा जो आहे हा कोणता दिवस म्हणून साजरा करतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 31 ऑक्टोबर. लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 31 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो आणि हा जो आहे हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा दिवस आहे. लक्षात ठेवा मित्रांनो अजून आपण महत्त्वाचं म्हणजे जेवढे काही आपले राष्ट्रीय दिनविशेष आहेत तर राष्ट्रीय दिनविशेष आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे एका वर्षामधील, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी तोही व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला दिनविशेष जे काही राष्ट्रीय असतील आणि जागतिक असतील तर त्या दिनविशेषवरती काहीही प्रॉब्लेम येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 31 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झालेला आहे. पहा म्हणजे एक प्रकारे प्रश्न विचारला की आसाममधून जो शास्त्रीय नृत्य आहे ते कोणतं आहे की त्याचा उगम झाला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर सत्रिया. लक्षात ठेवा सत्रिया हा जो एक नृत्य प्रकार आहे तो झालेला आहे पहा आसाममधून सुरू. पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे सुरगाणा हे जे आहेत हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते. पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. TCSने आतापर्यंत अशा प्रकारचा प्रश्न हा 3 वेळा विचारण्यात आलेला आहे म्हणजे त्यांनी घेतलेला आहे. तर 1857चा जो स्वातंत्र्य लढा झाला त्यामध्ये सहभाग घेणारे एक सुरगाणा म्हणून होते तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या जिल्ह्याचे होते पहा सुरगाणा आणि हे जे आहेत ते 1857चा जो स्वातंत्र्य लढा झाला त्यामध्ये त्यांचा भाग होता. पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर होईल नाशिक. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात
कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त होते किंवा सर्वाधिक होते? पहा, कधी आहे 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता असा जिल्हा आहे की त्याचं लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे, पहा रत्नागिरी या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर जे आहे हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होतं 2011 या वर्षी. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे? पहा, ऑप्शन हे जे आहेत दिलेले आपल्याला चारही ऑप्शन इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचे मित्रांनो. हा प्रश्न थोडासा केअरफुली रीड करायचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता. सेम प्रश्न 3 वेळा. एक वेळा विचारण्यात आला होता पहा माढा भरतीसाठी, दुसऱ्या वेळेस विचारण्यात आला होता जी नगर परिषद भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, आणि तिसरा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा, म्हणजे तिसऱ्या वेळेस विचारण्यात आला होता MPSC मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला होता कंबाईनमध्ये. तर भारतातील नगर परिषदांचं अनिवार्य असणारं काम कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर सांडपाण्याची विल्हेवाट लावणं म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था करणं ही जी आहे हे नगर परिषदेचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे करणं त्यांना ते भाग आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही? असा प्रश्न आहे. पहा, ऑप्शनमध्ये असा एक लेखक आहे की त्यांना आतापर्यंत साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला नाही. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न यायला पाहिजे मित्रांनो. 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 मिलिंद बोकील यांना आतापर्यंत कसल्याही प्रकारचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो देण्यात आला नाही. यामध्ये नंदा खरे, अनुराधा पाटील आणि अरुण खोपकर हे तिघं जे आहेत यांना पुरस्कार मिळालेला आहे. मिलिंद बोकील हे पुरस्कार प्राप्त नाहीत. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वी ब्रिटिश राज बेरार प्रांत ओळखला जात होता? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे, कारण या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न केला आहे. कसा केला आहे तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की जो अमरावती विभागाचा मध्य भाग आहे? पहा, अमरावती विभागाचा मध्य भाग, तसेच तो जो प्रदेश आहे त्याला ब्रिटिश काळामध्ये बेरार प्रांत म्हणून ओळखलं जात होतं. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर अकोला हा जो जिल्हा आहे लक्षात ठेवा, अकोला हा अमरावतीचा मध्य भाग आहे आणि त्यालाच पूर्वी बेरार या नावानं ओळखलं जात होतं. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सार्वत्रिक प्रतिनिधी म्हणून डॅश होते? पहा, म्हणजे प्रश्न हा महत्वाचा होता. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक जे प्रतिनिधी होते तर ते कोणत्या ठिकाणातले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बॉम्बे या ठिकाणातील किंवा बॉम्बेमधून सर्वात जास्त प्रतिनिधी होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात. तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. पहा, आपल्याला ऑप्शन असेच विचारले जातील, कारण हा जो प्रश्न आहे हा थोडासा जुना प्रश्न आहे, त्यामुळे बॉम्बे, दिल्ली, मद्रास, लाहोर याच पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जातील. जर थोडंसं मॉडर्न केलं तर जे बॉम्बे आहे त्याला पहा मुंबई असं नाव येईल, जे मद्रास आहे त्याला लक्षात ठेवायचे चेन्नई असं नाव येईल, आणि बाकीचं जशाच तसं राहील. लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं तर त्यामध्ये सर्वाधिक प्रतिनिधी होते बॉम्बे किंवा मुंबईमधून. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती? प्रश्न हा सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न करंट अफेअर्सवरती मित्रांनो जास्त प्रमाणात विचारला जाऊ शकतो, कारण एकनाथ शिंदे नाही पण सध्याचं जे वातावरण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांचं त्यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, तिकडे दररोज एक राष्ट्रपती. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 30 जून 2022. पहा, 30 जून 2022 या दिवशी लक्षात ठेवा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आणि हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यांच्यापूर्वी उद्धव ठाकरे हे जे आहेत पहा, उद्धव ठाकरे हे होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. सध्या जर आपल्याला प्रश्न विचारले तर राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे सध्या मुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी सर्वात खतरनाक प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याला सध्याच्या काळामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक आहेत पहा अजित पवार, हे देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस, हे देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि एकनाथ शिंदे जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचे आपल्या राज्यपाल कोण आहेत? नवीनच राज्यपाल झालेले आहेत पहा, त्यांचं नाव आहे रमेश बैस. हे जे आहेत हे सध्याचे राज्यपाल आहेत. लक्षात ठेवा, हे प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहेत.
ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल 30 जून 2022 रोजी शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतरण झाले आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. मुंबईमधील असं कोणतं मैदान आहे किंवा कोणतं स्टेडियम आहे की त्याचं नाव जे आहे हे ऑगस्ट क्रांती मैदान असं करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गोवालिया टँक मैदान हे जे आहे याच मैदानाला अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती, पहा ऑगस्ट क्रांती या नावाने त्याला ओळखण्यात आलेलं आहे की त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल गोवालिया टँक मैदान. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्येचं प्रमाण हे सर्वात कमी आहे? पहा, सर्वात कसं आहे, कमी विचारलेला आहे. प्रश्न मित्रांनो रीड करताना थोडासा इम्पॉर्टंट करायचा जा, लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील, आणि या ठिकाणी दिले की खालीलपैकी म्हणजे खाली दिलेल्या पैकीच एक उत्तर असणार आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी कधी कधी जरी ऑप्शन म्हणजे उत्तर मेन उत्तर वेगळं असेल तरीही प्रश्न आहे की खालीलपैकी म्हणजे खाली ऑप्शनमध्ये दिला आहे त्यापैकी यावर हा प्रश्न दिलेला आहे. तर अनुसूचित जमातींचं लोकसंख्या प्रमाण हे सर्वात कमी आहे. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर सांगली आपले योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? यावर्षी म्हणजे पहा 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा 26 ते 30 हे जे 5 प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे हा पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदतर्फे आयोजित वार्षिक ग्राहक संरक्षण परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. प्रश्न आहे 2023चा. प्रश्न लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास या परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेला वार्षिक ग्राहक संरक्षण परिषद जो आहे ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर जिनेवा या ठिकाणी पार पडलेली आहे. पहा, वार्षिक ग्राहक संरक्षण परिषद, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल जिनिव्हा. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय कंपनी वेदांत व फॉक्सकॉन याचा संयुक्त सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रस्थापित आहे? वेदांत आणि फॉक्सकॉन ही जी कंपनी आहे तर यांचा एक महत्त्वाचा असणारा एक निर्मिती प्रकल्प होता, जे सेमीकंडक्टर तयार करणार होते त्याचा एक प्रकल्प होता. तर तो कोणत्या राज्यामध्ये प्रस्तावित आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर गुजरात या राज्यामध्ये जाणार आहे वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प. पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे पहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे कारण प्रश्न हा जो करंट अफेअरचा आहे. तर महाराष्ट्र राज्यातील अमरावती या जिल्ह्यातील कोणतं ठिकाण आहे? रिद्धपूर या ठिकाणी पहिले मराठी भाषा विद्यापीठ जे आहे हे स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, सरहद संस्थेतर्फे दिला जाणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार जो कोणाला जाहीर करण्यात आला आहे किंवा कोणाला देण्यात आला आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. हे जे शेवटचे 26 ते 30 हे 5 प्रश्न आहेत हे सर्वात इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत कारण आपण हे टोटल प्रश्न डेली करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेत आहोत. तर पहा, सरहद संस्थेतर्फे दिला जाणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नवतेज सरणा यांना देण्यात आलेला आहे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 30 असणारे महत्त्वाचे जीकेचे क्वेश्चन. यामध्ये आपण काही शेवटचे प्रश्न जे आहेत हे करंट अफेअर्सवर देखील घेतलेले आहेत. तर 30 पैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे दुपारी आणि रात्रीच्याला पाहायला मिळतील. सोबतच आपलं मराठी नोकरी या नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही पोस्ट करत असतो आणि डेली ज्या काही नोट्स आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी पोस्ट करत असतो. marathi-naukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे, त्यावरही आपण महत्त्वाचे असणारे आर्टिकल दररोज प्रसिद्ध करत आहोत. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.